माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आणि भव्य लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार सदाभाऊ खोत, पृथ्वीराज बाबा पाटील, दिनकर तात्या पाटील, युवा नेते सुशांत दादा खाडे, बजरंग भाऊ पाटील, भाजप अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख जमादार, बाळासाहेब होनमोरे, तानाजी पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य स्मिताताई होनमोरे, आशिष जाधव, पंचायत समिती भाजप सदस्य, मिरज पंचायत तालुक्यातील सरपंच सदस्य उपस्थित होते। यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी महाविकास आघाडी, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष यांनी समाचार घेतला। फार पॅनिक होत आहे तुम्ही। असलं दिवसातनं 3 वेळा सहन करतो आम्ही। त्यामुळे अजिबात पॅनिक होऊ नका। लोकांना माहिती आहे कोणी बांधली पंचायत समिती, लोकांना माहिती आहे कुणाची पंचायत समितीमध्ये सत्ता आहे। काळजी करू नका। त्यामुळे आपल्याला माझं या ठिकाणी सांगणं आहे की या पंचायत समितीचं उद्घाटन आता झालं। लवकरच खाडे साहेब तुमचा सभापती इथं बसेल जाताना सांगून जातो तुम्हाला। अरे काहीच नव्हतं तेव्हा छातीवर नाचून कार्यक्रम करत होतो, आता तर सोडून द्या विषय। त्यामुळं जयकुमार गोरे येणार नाही, मग आता उद्घाटन होणार नाही आणि आम्ही उद्घाटन केलंय, मंत्री कसा येईल? बारसं घालण्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, पण बारसं घालायच्या अगोदरचे सगळे कार्यक्रम केले पाहिजेत ना। बघाबघी करायला लागते, सुपारी फोडायला लागते, साखरपुडा करायला लागते, सगळंच करायला लागतं ना। डायरेक्ट बारशालाच गडी आलं असं कसं चालेल? हाणतील का नाही माणसं? त्यांचं नशीब चांगलं कुणी केलं नाही कार्यक्रम काल त्यांचा। येऊ द्या बरं, दैवडीतून करू द्या बरं। विषय असा आहे, त्यामुळे मी येणार नाही हा विषयच नव्हता, मला ज्ञात आहे। आणि भाऊ, जर तुम्ही ही पंचायत समितीची इमारत आणली नसती तरी सुद्धा प्रोटोकॉल म्हणून मी मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी केलेलं उद्घाटन मी मान्य केलं असतं, पण हे मी कदापि मान्य करणार नाही, कारण ही पंचायत समिती सुरेशभाऊ खाडेंनी मंजूर करून आणलेली आहे। हो, त्यांच्या बापानी नाही आणली, तुमच्या बापानी काही चेक पाठवला होता खाली, डीडी पाठवला होता, ऑनलाईन केलं तिथनं। त्यामुळं या ठिकाणी पंचायत समितीची सुंदर वास्तू गेल्या 6 महिन्यापासून 7 महिन्यापासून भाऊंचा मला सारखा आग्रह आहे, भाऊ पंचायत समितीचं उद्घाटन करायचं आहे। आम्ही सुंदर पंचायत समिती बांधली, आता सत्ता आपली आली। इव्हन सभापती निवडीच्या आधी त्यांचा आग्रह होता की भाऊ आपला सभापती नवीन इमारतीत बसला पाहिजे, आता तुम्ही त्या इमारतीचं भूमिपूजन उद्घाटन करायला आलं पाहिजे। तेव्हापासून त्या माणसाचा भाऊ चुकलं माझंच, माझ्याकडूनच वेळ मिळाला नाही, म्हणून या गडाला संधी मिळाली। हरकत नाही, कधी कधी वाजंत्री पण नवरदेव व्हायचा प्रयत्न करतात, पण वाजंत्र्याचं काम नवरदेवाला स्टेजवर पोचवायचं असतं, स्टेजवर चढायचं नसतं। स्टेजवर चढल्यावर माणसं, तेव्हा जे आपलं काम आहे, आणि वाजंत्री बांधव सुद्धा इमानदार असतात, ते सुद्धा त्यांची ड्युटी इमानदारीने करतात। त्यांना माहिती आहे आपलं काम कुठंपर्यंत आहे। आणि एवढंच जर उद्घाटन घ्यायची खुमखुमी आहे, माझं सांगणं आहे, आता आपण खासदार महोदय झाल्यापासून खासदार फंडाच्या बाहेरचा नया रुपया आणून मला दाखवा की हे काम आम्ही केलंय, आणि मग रुबाब करा। आमचं काय म्हणणं नाही, मग काय आमचं म्हणणं नाही। काल उद्घाटन केलं, फीत कापली, कुठेतरी एक पेपर चिटकवला, नाव टाकले, सगळं झालं। आज काही पेपर दिसला नाही मला। म्हणजे उद्घाटन करायला तिने रिसिव्ह घ्यायचा प्रयत्न केला, नाव कुणाचं द्यायचं
त्याबद्दल मी बोलत नाही, सदाभाऊनी त्याबद्दल बोललेच. भाऊ, एक सभागृहाला त्यांचं नाव आहे. आम्ही ते बिल्डिंग काय पाडत नाहीये. जुन्या बिल्डिंगच्या सभागृहाला त्यांचं नाव आहे. मग दुसरं पण नाव आमचंच पाहिजे. म्हणून आम्ही विचार केला, कोणच नको, आपण आपलं हे नाव देऊया. त्या पद्धतीनं आज मंत्री महोदय असते त्याचं उद्घाटन केलं आणि त्या हॉलचा आपण समारंभ साजरा केला. आता हे पैसे काय माझ्या बापाचे नाही आहेत, मी म्हणत नाही, शासनाचे पैसे आहेत. पण हे बापाचे पैसे वापरून जर विकास करायचा असेल, तुम्ही पण खासदार आहे सा, राहिलं उरलं सुरलं राहिलेलं आहे ते विकून तुम्ही काम करणार आहे का खासदारच्या जिल्ह्यामध्ये? काय राहिलंय हे शोधावं लागेल पहिलं. बरोबर ना? काय राहिलंय हे शोधावं लागेल पहिलं. अरे हा पैसा तुम्ही खानदानी आहात, आजोबा हे ते सगळे तुमचे सगळे होते ते, पण ही भाषा करणं जरूर नव्हतं. माझी अपेक्षा नव्हती तुमच्याकडून ही भाषा येईल. कोण करतं? घरातले पैसे घालून विकास करतो. शासन कशासाठी आणि आपण कशासाठी निवडून दिलं गेलं? शासनाला दिलेला पैसा, आपल्या टॅक्समधून गेलेला पैसा प्रत्येक येडमधून वेगळ्या पद्धतीने आपण खाली आपल्या विकासासाठी आणण्यासाठी आमदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत सदस्य आहेत, बाकी सगळे लोक. पण एक खासदारांनी सांगितलं की ह्याच्या बापाच्या पैशाने ती बिल्डिंग बांधली का? मी नाही बांधली बापाचा पैसा. पण इथून पुढे तुम्हाला तुमच्या बापाच्या पैशानंच तुम्हाला विकास करावा लागेल, हे ठामपणे सांगतो तुम्हाला. बोलताना संयमळा, आपण सुशिक्षित उच्चार आणि ही भाषा तुमच्यामध्ये येत असेल तर हे जिल्ह्याचा अपमान आहे, हे मला पण सांगायचं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.